सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या दालनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले। यावेळी कुपवाड शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला। कुपवाड शहरातील स्वर्गीय शरद पाटील स्मृती उद्यान व भव्य भारतीय तिरंगा ध्वज उभारणी या सुमारे 1.5 कोटी खर्चाच्या विकास कामास मंजुरी मिळाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। हे कुपवाड शहरातील पहिल्या मोठ्या विकास कामापैकी एक असून या कामामुळे परिसराचे सौंदर्यीकरण होण्यासह नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। कार्यक्रमात आमदार इद्रिस नायकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सर्वपक्षीय नगरसेवक, माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील यांचे कुटुंबीय, कुपवाड शहरातील ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महापालिका इलेक्शन होऊन 4 महिने होऊन गेले। महापालिकाचं इलेक्शन झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागली होती विधान परिषदेची, म्हणून प्रशासन काळामध्ये उपमहापौर केबिन वापरलेली होती, त्यात मोडतोड झाली होती। बसायला इथं जागा नसल्यामुळं रिनोव्हेशन केले होते, त्याला 4 महिने गेलं आणि आज रिलेशन झाल्यानंतर पहिल्यांदाच आज मी या उपमहापौर केबिनमध्ये येऊन बसून कुपवाडमधलं आमदार कैलासवासी आमदार शरद पाटील सर यांच्या स्मृती उद्यान आज एक आपण महापालिकेच्या वतीनं मंजूर केलं। त्याला तत्वता मान्यता पण आयुक्त मॅडमनी दिले। कार्यक्रमासाठी आपले आदरणीय इद्रिसभाई नायकवडी, आमदार साहेब, महापौर साहेब, आयुक्त मॅडम, जगदाळे सर व सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक यांच्या वतीने उद्घाटन करण्यात आलं आज उपमहापौर केबिनचं।